नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता पूर्णाई सायलीला रूममध्ये बोलावते. सायली रूममध्ये येते आणि विचारते की काय पूर्णाई, तुम्हाला बोलवलंस? पूर्णाई म्हणते की हो, मी तुला आता बघ काय दाखवणार आहे. मात्र पूर्णाईने जपून ठेवलेले आता हे भूतकाळातील प्रतिमा, आत्या, रविराज काका आणि तन्वी यांचे लहानपणीचे एकत्र फोटो आहे. तर ते फोटो ती सायलीला दाखवते. सायली त्या फोटोकडे बघत पूर्ण इकडे बघते तर पूर्ण म्हणते की बघ तन्वी, अगं लहानपणी तू किती गोड दिसायचीस, तू अशी काय बघतेस? कातासुद्धा तू गोडच दिसते, अगदी लहानपणासारखी. आणि बघ हा फोटो, यामध्ये जो खुला फुलांचा तू फ्रॉक घातलेला आहे, तर अगदी हट्टे धरून बसली होतीस, फुलांचा फ्रॉक हवा आहे म्हणून. आणि बघ, कल्पनाच्या एका साडीचा मी फ्रॉक शिवला आणि तो फ्रॉक तुला दिला. तर हा आहे तो फोटो. तेव्हा आपण माथेरानला गेलो होतो, तेथील हा फोटो आहे. आकडांबरोबर तू धिंगाणा घातला होतास आणि तेथील हा फोटो आहे. आणि बघ हा फोटो नेहमीप्रमाणे चित्र काढत बसली होती. आणि बघ, तुला चित्र काढायला फारच आवडायची. आणि हे बघ, घरातील कोणत्यातरी कोप्यामध्ये आता तन्वी चित्र काढायला बसलीच असेल, हे हाला माहिती होतं. आणि दुसरा एक फोटो दाखवते, तर त्या फोटोमध्ये तू लपाछपी खेळत आहे. जेव्हा आता सायलीला तेच अगदी झाडाच्या मागे लपलेली तन्वी आणि चष्मा लपून ठेवलेला हे सगळं काही मात्र आता सायलीला आठवत. नेमक तोच फोटो सायलीला जो काही स्पष्ट डोळ्यासमोर दिसत असतो, तोच फोटो आता पूर्ण तिला दाखवते. सायलीला तो फोटो बघितल्यानंतर पुन्हा आता त्या क्षणाची आठवण होते. तेव्हा सायली विचार करते की मला जी पाठमोरी मुलगी दिसत होती ती तन्वीच असेल का? पण ती तन्वी मला का दिसत असेल ब्र, असा सायली आता विचार करते. तेव्हा पूर्णही विचारते की काय सायली, कुठे हरवलीस लहानपणीच्या आठवणीत? आणि हे बघ तन्वी, अगं माझी लहानपणापासून इच्छा आहे की तुला लवकरात लवकर दिवस जावे म्हणून आणि तुला मुलगी व्हावी. त्यामुळे मला तुझं बालपण आहे तर ते अगदी मन भरून बघता येईल. तेव्हा आता सायली पूर्णाजीला विचारते की हे फोटो माझ्याकडे ठेवू का? पूर्णाजी म्हणते की हो ठेव ना, कारण हे फोटो तुझ्याकडेच असलेले बरे राहील. आणि जेव्हा मला पंती होईल तेव्हा तू हे फोटो तिला दाखव. तेव्हा मात्र आता सायली ते फोटोकडे अगदी मन लावून बघत असते. लहानपणीच्या तिच्या त्या आठवणी असतात. त्यानंतर इकडे हा सचिन घर विकण्यासाठी आता एका बिल्डरला घेऊन येतो, कारण त्याला घर विकायचं असतं. आणि हे बघा, त्या साहेबांना म्हणतो की तुम्ही तर माझं घर बघितल्यामुळे लवकरात लवकर डील आपल्याला फायनल करता येईल. डील झाल्यानंतर हा व्यवहार आपल्याला पूर्ण करता येईल. त्यावरती आता ते जे आहे क्लायंट ते म्हणतात की हे बघा, तुम्ही घराची किंमत जरा जास्त सांगतात. त्यावर आता सचिन म्हणतो की नाही हो, उलट मला पैशांची गरज असल्यामुळे मी जरा कमी सांगितलेला आहे, म्हणून मी हे सर्व घर विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्ही सांगा की स्वतःच घर असं कोण विकतं? एनिवे ठीक आहे, तुमच्यासाठी जर ही किंमत ओके नसेल तर मी दुसरं गिराईक बघू शकतो आणि मला पैसे लगेच हवे आहे. त्यावरती आता ते म्हणतात की हो ठीक आहे, परंतु तुम्ही दुसरे गिराईक वगैरे बघू नका, मी काय फायनल आहे उद्या दुपारपर्यंत तुम्हाला कळवतो. त्यावरती सचिन म्हणतो की ठीक आहे, पण मी जास्त वाट नाही बघू शकणार. तर ते म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला कळवतो. आणि ते गिराईक निघून गेल्यानंतर आता हा जे काही डिलिव्हरी बॉय आहे तर तो येतो, बेल वाजवतो. सचिन त्याला आतमध्ये बोलावतो. तेव्हा तो म्हणतो की सचिन दीक्षित, तुमचं कुरिअर आलेलं आहे. आणि ती नोटीस देऊन मात्र तो मुलगा निघून जातो. तेव्हा आता सचिन ती नोटीस खोलतोय आणि सचिनने मात्र ती नोटीस वाचल्यानंतर त्याला तर धक्का बसतो, त्याला शॉक होतो. कारण डेसच जे हेअरिंग आहे तर ते उद्याच आहे. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की हे सगळं इतक्या घाईने होतंच कसं? अर्जुनने या केसवर खूपच जोर लावलेला दिसतोय. त्याला ह्या गोष्टीची कल्पना नसेल या त्याच्या फॅमिली समोर काय वाढून ठेवलेला आहे तो.
स्वतःला म्हणतो की चला सचिन दीक्षित, त्या महालाला आता शेवटची भेट देण्याची वेळ तर आलेलीच आहे. माझा गेम आता मी तिथूनच सुरुवात करेल. आता नक्की याच्या डोक्यामध्ये काहीतरी गेम सुरू असतो त्या सुभेदारांना त्रास देण्यासाठी, आणि त्याची तयारी तो करायला घेतो. त्यानंतर आता इकडे कल्पनाची तयारी सुरू असते. बारशाचा कार्यक्रम तिला करायचा असतो आणि ती विमलला एक यादी लिहून देते आणि ही जपून ठेव, लवकरात लवकर आपण हे सर्व सामान घेऊन येऊया एवढं. तिथे अस्मिता येथे आणि कल्पना विचारते की काय अस्मिता, कुठे होतीस आत्ताच? आम्ही या अर्जुनच्या बाळाच्या सामानाची यादी करत होतो आणि बारशाची सुद्धा. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो ना, जेव्हा माझं बाळ येणार आहे कळल्यानंतर तू सेम अशीच लिस्ट बनवली होती. आणि तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन बाहेर येतात आणि तेवढ्यात प्रताप त्याला विचारतो की काय अर्जुन, अरे कसा आहेस, तुझा मूड बरा आहे का? तेव्हा आपल्याला साईने मघाशी बातमी दिली होती ना, गोड, एकदम अशी गोड. तेव्हा मात्र तुझा चेहरा बघण्यासारखा झालेला होता. अर्जुन म्हणतो की हो ना, त्यावेळेस जरा टेन्शन चालं होतं, पण आता मी ठीक आहे. त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना, मग आता आपण सेलिब्रेशनच प्लॅनिंग करूयात. अश्विन म्हणतो की हो ना, सेलिब्रेशन तर होतच राहील, परंतु दादा एक काम कर, तू सायली वहिनीला मात्र एखाद्या जास्त चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. मी तुला काही नंबर्स पाठवतो डॉक्टरांचे, तेव्हा तू हवं तर त्यांच्याशी बोलून घेऊ शकतो. कल्पना म्हणते की हो ना, हवं तर मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ शकते. त्यावरती अस्मिता तर खूपच एक्सायटेड असते. ती म्हणते की झालं तर, आणि चला आता सेलिब्रेशनच प्लॅनिंग तर व्हायलाच हो. चैतन्य म्हणतो की बघा ना, हिला किती उत्साह आलेला आहे. त्यावरती अस्मिता म्हणते की हो असणारच, कारण मी बाळाची होणारी आत्या आहे. कत्ता म्हणतो की अगं हो, अगं अस्मिता, आत्याचं काम हे बारशाच्या दिवशी असतं, तेव्हा तिने बोलायचं असतं. अस्मिता म्हणते की हो, मग माझ्या तरी बाळाच्या बारशाच प्लॅनिंग करूयात. तर प्रताप म्हणते की हो नक्की चालेल, घरात काही जरी झालं तरी सेलिब्रेशन झालं याच्याशी मतलब आहे. सगळेजण मात्र खूपच खुश आहे. सगळ्या सुभेदारांच्या घरात आनंदाचं एक वातावरण पसरलेलं असतं आणि त्यात म्हणजे आता हा सचिन अगदी म्हणजे संकट बनवून पुन्हा आता या सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश करतो. बाहेर आल्यानंतर तो सगळ्या सुभेदारांच्या घराकडे बघत असतो आणि हातामध्ये त्याने एक पेन आणलेला आहे. आपल्या खिशातून तो पेन बाहेर काढतो आणि त्या पेनकडे तो पाहत असतो. तो पेन आपल्या खिशामध्ये लावत आपला चष्मा सावरत मसत तोयातच त्या घराकडे बघतोय आणि स्वतःला म्हणतो की अर्जुन, अरे तू जर स्वतःला खूपच हुशार वकील समजतोस, आता पुरावे कसले गोळा करायचे ते मी तुला दाखवतोच. माझ्या पेनमधील हा पुरावा जे काही काम करणार आहे ना, तो पुरावा मात्र तुम्हाला सगळ्यांना खूपच महागात पडेल. त्यानंतर अर्जुन अस्मिताला म्हणत असतो, अगं हे बघ, आपण सेलिब्रेशन तर करूयात, परंतु त्या अगोदर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अस्मिता विचारते की काय अर्जुन सांगणार? तोच लगेच आता हा टाळ्या वाजवतच आतमध्ये एंट्री करतो. सगळेजण सचिनकडे बघत असतात, ते पण रागाने. तेव्हा अस्मिताला इतका राग येतो. अस्मिता रागाने त्याच्या समोर येते आणि विचारते की तू परत कशाला आलास? या घरात येण्याची हिंमतच तुझी कशी झाली? तेव्हा आता त्या पेनमध्ये असे काहीतरी पुरावे आहेत की मात्र जे काही आता या घरात बोललेलं जात असतं, काहीतरी रेकॉर्ड वगैरे करून तो घेत असतो. तेव्हा आता सचिन म्हणतो की जशी तुझी मला डिव्होर्स पेपर पाठवण्याची नोटीस केली ना तू, आणि आज तर मला उद्याच्या हेअरिंगची सुद्धा नोटीस मिळाली. तेव्हा प्रताप विचारतो की उद्याच हेअरिंग? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो डॅड, कारण मी अस्मिताला आता तेच सांगणार होतो. मी तेवढ्यात सायली पूर्णाजीच्या रूममधून बाहेर येते. सचिन विचारतो की का, आणि आता तुम्ही चेहरे पाडण्याचे अभिनय का करतात असे? मात्र तो उलट सगळ्यांना प्रश्न विचारत असतो. येण्या अगोदर तर तुमच्या सेलिब्रेशनचे गप्पा सुरू होत्या आणि आता काय झालं? मग
तुम्ही आमच्या डेस सेलिब्रेट करता की काय? सगळेजण रागाने त्याच्याकडे बघत असतात. सायली म्हणते की हो, आणि सायली सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की हो ना, तुम्ही आता असा ह्या अस्मिता ताईंच्या आयुष्यातून जावं, ही आमची सगळ्यांचीच आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्यामुळेच आम्ही हे सेलिब्रेशन करत आहोत. तुम्ही गेल्यानंतर बाळाच्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ना, तर ती गोष्ट साजरी करण्यासारखी नाही. आणि हे पग, तुम्ही आता निघाले तरी चालेल. तेव्हा आता अर्जुन पुढे येतो. अर्जुन म्हणतो की ऐकलं असेल तर आता तू येथून गेला तरी चालेल, त्यामुळे इथून तू निघायचे निघतून. तेव्हा आता हा सचिन खूपच चाप्टर असतो. तो मात्र आता ह्या खेनमध्ये काहीतरी करून घेतलं त्याने असतं तशी सिस्टीम, आणि तो मुद्दा मात्र काही बोलत नसतो. आता सगळं काही याकडून बोलून घेत असतो. तेव्हा सायली म्हणते की कसला विचार करतात तुम्ही? तुमची पावलं सुद्धा या घरात लागायला नकोय, आणि तुम्ही मात्र आम्हाला घरात नको आहात. हे तुम्हाला किती वेळे सांगायचं? किंवा सचिनला मात्र खूपच आनंद होत असतो. त्याला हेच हवं असतं. तो मनात म्हणतो की हो, बोल ना सायली, बोलत रहा, आणि मला तर हेच हवं आहे. अपेक्षित तेच आहे की तू बोलावं, कारण तुझा शब्द आणि शब्द मी रेकॉर्ड करत आहे. अर्जुन म्हणतो की हो, जे काही बोलायचं असेल ते उद्याच्या हेअरिंगमध्ये बोलायचं. चल आता इथून निघायच. आता सचिन म्हणतो की मी येथे मिताला जाब विचारण्यासाठी आलो. त्यावरती आता अश्विन विचारतो की कसला जाब रे? मुद्दाम म्हणतो की मी तर कधी म्हणते की देव आपल्याला कोणताच आनंद का मिळून देत नसेल. त्यावेळेस आता प्रताप म्हणतो की हे कल्पना, ही वेळ मात्र रडण्याची नाही. आता आपल्याला सगळ्यांना स्ट्रॉंग राहायला हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो येस मम्मा. आणि अस्मिता ताई, हे बघ, मला मात्र तुझ्याशी उद्याच हेअरिंगबद्दल बोलायचं आहे. आपण आतमध्ये बसून बोलूयात. तेव्हा आता अर्जुन आणि अस्मिता मात्र अस्मिता ताईच्या रूममध्ये बोलायला येतात. अर्जुन आता अस्मिता ताईला म्हणतो की बघ ना, सचिनचा टीट्यूड बघितलास का? आणि तसाच टीट्यूड मात्र तो कोर्टामध्ये सुद्धा दाखवू शकतो. तो आता जे काही इतकं खोट बोलला, तसंच तो कोर्टामध्ये खोट सुद्धा बोलू शकतो. आणि हे बघ आता अस्मिता ताई, तुला या सगळ्यासाठी मात्र स्ट्रॉंग राहावं लागेल, आणि तुला सगळं काही स्ट्रॉंग राहून हँडल करावं लागेल. त्याने जे काही तुझ्यावर आरोप केलेले आहे, त्यामुळे तुला खरंच खूप वाईट वाटलं असेल. त्याने तुझ्या आणि चैतन्याच्या नात्यावर जे घाणेरडे आरोप केलेले आहेत, आणि आरोप तो उद्या कोर्टामध्ये सुद्धा करणार आहे. तुलाच काहीतरी आम्हाला सुद्धा ऐकवणार नाही. तरी सुद्धा मात्र अस्मिता ताई, तुला या सगळ्याचा विचार न करता स्ट्रॉंग राहायचं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की हो ना, मला आता दुसऱ्याकडे म्हणजे काही पर्याय तर माझ्याकडे उरलेला नाहीच. काही झालं तरी बाळासाठी मला स्ट्रॉंग राहावंच लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ना, मी त्या सचिनला असे अद्दल घडवेल की तो आयुष्यभर नाही विसरणार. आणि हे बघ, हे केस सुरू असेपर्यंत तुला असं सुद्धा वाटेल की हे सर्व काय चाललेलं आहे, आणि तुला काय काय ऐकून घ्यावं लागतं, हे असं बरचं काही होईल. तेव्हा अस्मिता म्हणते की हो, या सगळ्यासाठी माझी तयारी आहे, कारण त्या सचिनने आता सगळ्या लिमिट क्रॉस केलेल्या आहे. तर आणि म्हणून मात्र मी डिव्होर्स घेण्यास ठरवलेलं आहे. आणि आता मात्र जे काही घडेल ना, तर त्यासाठी मात्र मला तोंड द्यावंच लागेल. आणि हे बघ, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहात. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो ना, तुम्ही सगळेजण माझ्यासोबतच आहात, म्हणूनच मला शेवटी धैर्य येतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, एक भाऊ म्हणून मी तुला शब्द देतोय, सचिनने मात्र तुझ्यासोबत आणि तुझ्या बाळासोबत जो अन्याय केलेला आहे, याची शिक्षा मात्र मी त्याला देणार, म्हणजे देणारच. तेव्हा आता अर्जुन सुद्धा खूपच भडकलेला असतो. तेव्हा अस्मिता लगेच आता अर्जुनच्या मिठीत येते आणि रडत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई, प्लीज रडू नकोस. तेवढ्यात मात्र बाळ आता रडायला सुरुवात करते. आता बाळ रडत आहे. अस्मिता लगेच उठते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बाळाला घेऊन ते आता तेथे अर्जुन जवळ बसायला येते.
बाळाला नादी वगैरे लावते, बाळाला प्रेमाने विचारते की काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की बाळा, तुला माहिती आहे का, तुझा हा मामा मात्र बाबा होणार आहे, पण त्याला एक नाही तर दोन मुलं असतील, एक तू आणि एक तो येणारा बाळा. मीला कधी अंतर नाही देणार, आणि बाळा मी तुला खरंच कधी काही कमी पडून नाही देणार. आणि मस्त गोड बाबाचा बाळाचा पापा घेतो. तेव्हा आता बाळ रडायला सुरुवात करते. तेव्हा अस्मिता विचारते की बाळा काय झालं, अच्छा तुला मामाकडे जायचं आहे का. आणि आता अर्जुनला काही बाळाला घेता येत नसत. तो म्हणतो की नको अस्मिता, अस्मिता ताई म्हणते की हो, तुला आता शिकायचं आहे, बाळाला कस घ्यायचं आहे. आणि चल मानेकडे बघ, आता मान व्यवस्थित धर. आणि तो बाळाला घेतो. तर अस्मिता म्हणते की बघ ना, अरे तुला छान जमत आणि तू उगाच घाबरतो. तेव्हा तो बाळाला जवळ घेतो. बाळ त्याच्याकडे बघून हसत असतं. जुनाला तस खूपच छान वाटत असतं. त्यानंतर सायली आता रूममध्ये झोपलेली आहे, आणि तिला झोपेमध्ये आता पुन्हा ते खोटो बघितल्याच क्षण आठवतो. आणि तिला ते स्वप्न पडत, आणि तिला ती मुलगी दिसत असते. ती म्हणते की अग थांब ना, अग थांब, आणि कोण आहेस तू, तुम्हाला का दिसतेस, असं तिला विचारत असते. अग पळू नकोस, थांब ना, अग थांब, असं सायली आता झोपेतच करत असते. आणि का पळतेस तू, अग काय झालं, का पळतेस, पळू नकोस, थांब, अग थांब ना, जोरात सायली आता ओरडते. तेव्हा सायली उठून बसते. तर तिला पूर्ण आजीने भेलेले ते खोटो आहे, तर ते खोटो आठवतात. आणि त्या खोटोची तिला आठवण झाल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर ते सगळे काही खोटो वगैरे येतात. तेव्हा सायली लगेच उठते. आणि सायली उठून मात्र कपाटातील ते फोटो वगैरे आहे तर ते लगेच घेते. आणि सायली त्या फोटोतील आता ती मुलगी आहे तर त्या मुलीला पाहते. आणि सायली आता म्हणते की ही तर तीच मुलगी आहे की जी मुलगी मला सतत दिसत राहते. झाडाखाली चष्मा लपवणारी मुलगी सुद्धा हीच होती. आणि ही तर तन्वी आहे. आणि मग पूर्ण आजी बरोबर तन्वी असल्याच नाटक करण्यापलीकडे या मुलीशी माझा कोणता संबंध असेल, हीच मुलगी मला सारखी का आठवत असेल. तेव्हा सायली पुन्हा ते आठवण्याचा प्रयत्न करते, नक्की ह्या मुलीशी माझा काय संबंध असेल. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे जेलमध्ये ही प्रतिमा आहे. तर ती प्रतिमा मात्र आवाज देत असते की मॅडम, कॉन्स्टेबल मॅडमला आवाज देत असते की कोणी आहे का कुणी. आणि तेव्हा तिला ती समोर कॉन्स्टेबल मॅडम दिसते. आणि ती म्हणते की इथे या, जरा इकडे या माझ्याकडे. तेव्हा मात्र आता ती कॉन्स्टेबल मॅडम हिच्यावर रागवते, काय तू आम्हाला लवकर समजतेस का, आमच्यावर ऑर्डर सोडते, इथे या म्हणून. त्यावरती आता प्रिया म्हणते की हे बघा, अहो तसं नाही, ॲक्च्युली म्हणजे मला तुमची छोटीशी मदत हवी होती, यासाठी मी तुम्हाला बोलावलं. त्यावरती ती कॉन्स्टेबल विचारते की कसली मदत तुला हवी आहे. प्रिया म्हणते की काही करून माझ्या घरच्यांना मी प्रेग्नेंट आहे असा निरोप द्यायचा आहे, आणि त्यासाठी मला काय करावं लागेल ते सांगा बरं. त्यावरती आता लगेच त्या मॅडम म्हणतात की तू एक काम कर, तुझ्या वकिलांशी बोलू शकते, आणि तेच तुला सांगतील की काय करायचं आहे. प्रिया म्हणते की वकील तर माझ्याकडे नाहीच, आणि माझ्यासाठी दुसरं कोणी बाहेर वकील बघेल असं सुद्धा माझ्या बाजूने कोणीच नाही. त्यामुळे तुम्हीच आहात की प्लीज माझी मदत करू शकतात. बाहेरच्यांना कळलेच नसेल की मी गरोदर आहे, तर माझ्या मदतीला खरंच कोणी येणार नाही. म्हणून प्लीज खर्च, मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज तुम्ही मला मदत करा. 2 जीवाच्या बाईसाठी तुम्ही मदत सुद्धा नाही करणार का. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते की हो, नाटक करू नकोस, शांत बस. तेव्हा आता प्रिया म्हणते की प्लीज सांगा ना मला काहीतरी, असं काहीतरी म्हणजे माझ्या घरच्यापर्यंत हे सगळं पोहोचेल म्हणून. आणि हे बघा, अहो माझ्या बाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे, आणि जर माझ्या सासरच्या माणसांना कळाले नाही मी प्रेग्नेंट आहे, तर खरंच कोणी माझ्या मदतीला नाही
येऊ शकेल. आणि आता प्रिया तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला मदतीला येऊ शकते. तुम्ही सुद्धा एक आई असताल, आणि आई असून म्हणजे तरीसुद्धा तुम्हाला माझ्या बाळाची दया येत नाही का प्लीज म्हणून आता ती त्या कॉन्स्टेबलचे पाय सुद्धा धरते. तिला खूप अगदी हात जोडून विनवणे सुद्धा करते. प्लीज मी तुमच्या पाया पडते, माझी मदत करा हो. प्लीज ताई हो, असं करू नका. प्लीज माझी मदत करा. प्लीज असं करू नका. आता रडण्यात सुद्धा नाटक करते. तेव्हा ती कॉन्स्टेबल तिला हाताला धरते आणि उठवतेचे हात मात्र बाजूला घेते आणि ठीक आहे, ठीक आहे, असं म्हणते. हे बघ, मी जेलर साहेबांशी बोलते. तुला तुझ्या घरी निरोप पाठवायचा आहे ना? आणि ते मात्र परवानगी देतात की नाही मी पाहते. तेव्हा आता प्रियाला खूपच आनंद होतो. तिथे बाईला थक्यू करत असते, हात जोडत म्हणते की खरंच तुमचे खूप उपकार झाले. तो जरा लवकर विचारा प्लीज, माझी एवढी मदत करा. त्यानंतर मात्र आता इकडे हा सचिन म्हणत असतो की त्या सुभेदार फॅमिलीने आणि त्या अर्जुनने माझी पूर्णपणे बदनामी केलेली आहे. त्यांना मला डिवोर्स द्यायचं नाही, तर तिला पोटगी हवी आहे. आता मला सांग की माझ्या डोक्यावर इतकं कर्ज असताने अस्मी माझ्याशी असं वागूच कसं शकते? आणि मात्र सचिन आता साक्षीला सांगत आहे. तेव्हा आता साक्षी म्हणते की अरे पण तरी सुद्धा ती अस्मिता तुझ्याशी असं वागूच कसं शकते? आणि सचिन, तिला तर माहितीच आहे की तुझं तिच्यावर प्रेम नाही म्हणून. त्यावरती सचिन म्हणतो की हो, तिला चांगलंच माहिती आहे आणि तिला हे सुद्धा माहिती आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि तिला मात्र आपल्याला एकत्र येऊन द्यायचं नाही, यासाठी ती हे सर्व करत आहे. तर आणि या सगळ्यामध्ये मात्र तिची फॅमिली तिला सपोर्ट करते आणि ते सगळेजण मिळून मला छळत आहे. आता हा साक्षी सुद्धा खोट बोलत आहे. तेव्हा आता साक्षी म्हणते की ऐकून घे, तू शांत हो, या सगळ्याच टेन्शन घेऊ नकोस. ती पोरगी केव्हा मागू शकते की जेव्हा ती हे सिद्ध करू शकेल. आपल्या दोघांची अखेर आहे. जर ती ही गोष्ट सिद्धच करू शकली नाही तरच मात्र ती हे सर्व करू शकते. त्यावरती सचिन म्हणतो की साक्षी, तू काय बोलतेस? तुला कळतं का? आपल्या दोघांचा अखेर आहे हे ते सहजपणे सिद्ध करू शकतात. त्यांच्याकडे पुरावे आहे. तेव्हा साक्षी म्हणते की अरे, त्यांच्याकडे काय पुरावे आहे? हेच की तुझ आणि साक्षी शिखरे अखेर आहे. आणि जर साक्षी शिखरेच्या या जगामध्ये नाही राहिली तर मग तेव्हा आता सचिनला इचं बोलणं काही कळत नसतो. तो विचारतो की आता कायमच्या वृद्ध आश्रमातच असतील असे स्वतःला म्हणतो. त्यानंतर इकडे सायली ही तन्वीचा तो फोटो पाहत असते आणि म्हणते की तुझ्याकडे बघितलं तर तू मला खरंच खूप जवळची वाटते. मला मात्र तुझा स्वतःचा भास होतोय. या मुलीला मी आतापर्यंत कधीही भेटलेली नाही, तर त्या मुलीबद्दल मला इतकी ओढ का वाटते? सायलीसारखा आता त्या मुलीचाच विचार करत आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या मालिकेच्या आजच्या भागात आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.